नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात कल्याणी देशपांडे यांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या गुप्तहेर राघव या कथासंग्रहातनं. ही कथा मला वाचायची परवानगी दिली त्याबद्दल कल्याणी देशपांडेंचे मी आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, ऐकूयात कल्याणी देशपांडे लिखित 7व्या मजल्याचं रहस्य. त्या दिवशी 1 जानेवारीला शुक्रवारी आम्ही सगळे फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यात असताना माझा फोन खणखणला. हॅलो राघव. हां बोला ना इन्स्पेक्टर नाईक. राघव, तू जिथेही असशील तिथून त्वरित मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. आल्यावर सांगतो सविस्तर. ठीक आहे सर, मी आलो लगेच. काय झालं? नवीन केस आहे वाटतं, रत्नेशनं विचारलं. हो, मला निघायला हवं. तुम्ही सगळे लंच करून घ्या, माझी वाट बघू नका. आता ते ओघानंच आलं ना, विघ्नेशही म्हणाला. मी त्वरित इन्स्पेक्टर नायकांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो. सप्तसूर नावाच्या एका बिल्डिंग भोवती खूप लोक जमा झालेले होते. दुरूनच इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत असताना दिसत होते. मी इन्स्पेक्टर नायकांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. पोलिसांनी त्याच्या भोवती खडून आखलं होतं. आजूबाजूला 5-50 लोक जमलेले होते. राघव, बरं झालं तू आला, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. पण झालंय काय सर, आणि हा माणूस इथे पडला कसा काय? तेच सांगतो तुला आता सगळं सविस्तर, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. आणि आम्ही थोडं बाजूला गेलो आणि तिथे उभं राहून बोलायला लागलो. हे बघ, हा जो खाली पडलाय ना, याचं नाव आहे तेजल, वय 25 वर्ष. हा आणि ह्याचे 3 मित्र राजेश, विजय, अतुल हे काल 31st साजरी करायला या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट नंबर 701 मध्ये जमलेले होते. रात्री पार्टी ड्रिंक्स वगैरे झाल्यानंतर हे सगळे तिथे झोपले आणि आज सकाळी साधारण 6-6:30 वाजता वॉचमनच्या आवाजानं यांना जाग आली. तिघे जेव्हा खाली आले तेव्हा त्यांना तेजल असा मरून पडलेला दिसला. त्यांनी लगेच आम्हाला कळवलं. बॉडी आता पोस्टमॉर्टेमला पाठवण्यात येईल. त्यानंतर आपल्याला कळेल की नेमका तेजल खाली केव्हा पडला. ओके, पण फ्लॅट 701 आहे कोणाचा? म्हणजे तेजलचा आहे का? हो, त्याचाच आहे. नेमका तेजल कुठून पडला असावा? त्याच्या बेडरूमच्या बाल्कनीतनं का बिल्डिंगच्या टेरेसवरनं? काही कळत नाहीये ना. बरं, सगळ्यांच्या साक्षी घेऊन झाल्या? नाही, म्हणून तर तुला बोलवलोय ना. म्हणजे तुलाही काही विचारायचं असेल तर ते त्याच वेळी विचारून घेता येईल. इन्स्पेक्टर नाईकांनी विजयला जबानीसाठी बोलवलं. नाव, वय, पत्ता काय? माझं नाव विजय, मी 22 वर्षांचा आहे. इथून 2 घरं सोडली की माझं घर. काल नेमकं काय झालं ते सविस्तर सांग. मी, अतुल, राजेश आणि तेजल आम्ही तिघं एकाच ऑफिसमध्ये काम करतो. ऑफिस झाल्यानंतर आम्ही 31st सेलिब्रेट करायला तेजलच्याकडे जमलो. साधारण किती वाजता? 7 वाजता. ठीक आहे, पुढे सांग. जमल्यावर आम्ही काही वेळ गप्पा मारल्या, नंतर ड्रिंक्स, मग जेवण आणि त्यानंतर आम्ही झोपून गेलो. वॉचमननी जेव्हा दार ठोठावलं तेव्हा आम्ही उठलो आणि बाहेर आलो. बाहेरचं चित्र बघून आम्हा सगळ्यांना शॉकच बसला, विजय म्हणाला. रात्री तुमच्यात काही वाद भांडण झालं होतं? नाही, भांडण करायचा प्रश्नच येत नाही ना. आम्ही सगळे आनंदात होतो. तेजल टेन्शनमध्ये आहे असं तुम्हाला वाटलं का? नाही, तसं नाही काही वाटलं. तो अगदी फ्रेश मूडमध्ये होता. मग साधारण तुम्ही किती वाजता झोपलात? आम्ही साधारण 12-12:30 झोपलो असू. रात्री तुम्हाला कोणाला जाग आली होती? नाही, मी तर त्यावेळी झोपलो. एकदम सकाळी वॉचमनच्या आवाजानंच उठलो. इतरांचं नाही माहिती मला. ठीक आहे, तू जा आणि अतुलला पाठव चौकशीसाठी. कधीही काम पडलं तर तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल हे लक्षात ठेव मात्र.
हो चालेल ना, नक्की, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करीन. अरे ये 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 अतुल ये. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची सगळी खरी खरी उत्तरं तू देशील अशी माझी अपेक्षा आहे. हो सर, मी तुम्हाला मला जे काही माहिती आहे ना ते सगळं सांगेन सर. अतुलने सुद्धा विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. विजयने जे सांगितलं तेच अतुलनेही सांगितलं. त्यानंतर इन्स्पेक्टर नायकांनी राजेशला चौकशीसाठी बोलवलं. हा बोल राजेश, काल काय काय घडलं, म्हणजे तुम्ही कोण कोण इथे होतात? आम्ही 4 जण संध्याकाळी जमलो इथे. ड्रिंक्स, जेवण, गप्पा यात वेळ कसा निघून गेला आम्हाला कळलं सुद्धा नाही. साधारण 12-12:30ला आम्ही झोपलो आणि नंतर वॉचमनच्या आवाजानं आम्ही जागे झालो. तुम्हा चौघांव्यतिरिक्त कोणी आणखीन तुमच्या पार्टीला उपस्थित होतं का? नाही, आम्ही 4घच होतो. तेजल अपसेट होता असं तुला जाणवलं का? नाही, तसं काही मला वाटलं नाही, पण त्याला एक फोन आला तेव्हा तो चिडलेला होता. बहुतेक त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल होता तो. त्याच्या गर्लफ्रेंडचं आणि त्याचं काही बिनसलं होतं का? नाही, काही कल्पना नाही मला. ठीक आहे राजेश, तू जा आता. काही काम पडलं तर तुला बोलवून घेऊ आम्ही. ओके, चालतंय. काय रे राघव, काही लिंक लागतीये का? आणि तू याची डेड बॉडी तपासलीस का? इन्स्पेक्टर नायकांनी विचारलं. हो सर, मी अगदी बारकाईनं निरीक्षण केलंय बॉडीचं. तेजल पाठीवर पडलाय. त्याचं डोकं बिल्डिंगकडे आणि पाय रस्त्याकडे आहे. तो ज्या अवस्थेत पडलाय ना त्यावरनं 2 शक्यता आहेत. एक तर दारूच्या नशेत असल्यामुळे तो तोल जाऊन खाली पडला किंवा त्याला कुणीतरी ढकललाय. आणखीन एक गोष्ट मला कळली की हा लांब केस आहे ना जो तेजलच्या शर्टवर मला दिसला, तो लांब केस मी या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलाय आणि तेजलचा शर्ट मागच्या बाजूने थोडासा फाटलेला आहे. माझ्या मते खाली पडताना त्याचा शर्ट कशाला तरी अडकलेला असावा बरं का. पण तो केस कोणाचा असावा असं वाटतंय तुला? राजेशच्या बोलण्यावरनं कळलं की तेजलचं त्याच्या गर्लफ्रेंडशी फोनवर भांडण झालं होतं, वाद झाले होते. त्यावरनं असं वाटतं की हा केस त्याच्या गर्लफ्रेंडचा असावा. अच्छा, म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला ढकललं असं तुला वाटतंय का? नाही, तसं नाही म्हणता येणार सध्या. त्यासाठी काही गोष्टी तपासून बघाव्या लागतील मला. आणि त्याच्या शर्टाचा तुकडा बाल्कनीत अडकला का टेरेसवर हे सुद्धा मला बघावं लागेल. आणि म्हणजे तो बाल्कनीतनं पडला का टेरेसवरनं पडला हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, तू तुझं चालू दे. काही क्लू लागला तर मला सांग. हो सर, नक्की. मी बाल्कनी तपासली, त्यात कुठेही शर्टाचा तुकडा दिसला नाही. त्यानंतर मी तेजल जिथून पडला त्या जागेवर टेरेसवर पोहोचलो. तिथे त्याच्या शर्टचा तुकडा एका भिंतीला अडकलेला मला दिसला. तिथे खाली फरशीवर मॅग्निफाईंग ग्लासनं निरीक्षण केल्यावर मला 2 प्रकारच्या बुटांचे ठसे दिसले. त्यापैकी एका बुटांचे ठसे हे तेजलचेच होते, पण दुसरे ठसे कोणाचे असावेत ते शोधणं आवश्यक होतं. ते 2 ठसे अशा प्रकारे होते की जसं काही 2 व्यक्ती रांगेत उभ्या असाव्यात. म्हणजेच कुणीतरी तेजलला मागून धक्का देऊन मारलेलं असावं. तसंच दुसऱ्या ठशांवर लाल माती होती. म्हणजेच खुनीचे शूज लाल मातीनं भरलेले असावेत. लाल मातीनं भरलेले शूजचे ठसे पुसट होत खाली तेजलच्या फ्लॅटच्या दिशेनं जाताना दिसत होते. इन्स्पेक्टर नायकांना मी त्याबद्दल सांगितलं. एव्हाना तेजलच्या गर्लफ्रेंडला बोलवण्यात आलं होतं. तिला खूप मोठा धक्का बसला. समोरचं दृश्य बघून तिचे अश्रू थांबत नव्हते. तेजल पडला कसं काय? काल रात्री आमचं बोलणं झालं होतं फोनवर, तेव्हा तर तो ओके होता. मग अचानक काय घडलं की त्यांनी सुसाईड केलं? मला सांगा ना कोणीतरी. तेजलची गर्लफ्रेंड जेनी म्हणाली. हे बघा, तुम्ही सगळ्यात आधी शांत व्हा मॅडम. मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. मला थोडं थंड पाणी मिळेल का? हो मॅडम, घ्या, पाणी पिऊन घ्या आणि मग सविस्तरपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. चालेल ना, मला जे काही माहिती असेल त्याचं उत्तर देईन मी. आता तुम्हाला बरं वाटतंय का? हो वाटतंय. तुम्ही विचारा प्रश्न. मला सांगा की अगदी शेवटी तुम्ही तेजलला केव्हा भेटलात? आम्ही काल दुपारी भेटलो, तेव्हा त्याचा मूड चांगला होता.
रात्री तुमचा त्याच्याशी काही वाद झाला होता? नाही, वाद असा काही झाला नव्हता. तुम्ही खरं बोलताय हे मी गृहीत धरतोय. हो, मी खरं तेच सांगतेय. ठीक आहे, ठीक आहे, मला तुमचे शूज बघायचे आहेत. माझे शूज? ते का बरं? तुमचा माझ्यावर संशय आहे का? नाही, कसं असतं ना मॅडम, जोपर्यंत खरा गुन्हेगार मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांवरच संशय असतो. शूज तपासणं हा चौकशीचा भाग आहे आणि त्यात तुम्ही सहकार्य कराल अशी माझी अपेक्षा आहे. नाही, ते ठीक आहे, पण इतरांचे शूज सुद्धा तुम्ही तपासा. सगळ्यांचे शूज तपासून झालेत, आता फक्त तुमचेच शूज तपासायचे राहिलेत. मी मुद्दाम खोटं सांगितलं. ठीक आहे, मला शूज दाखवायला काही प्रॉब्लेमच नाही आहे. कर नाही, त्याला डर कशाला? हे बघा माझे शूज. मी जेनीचे शूज बघितले, पण ते मी बघितलेल्या ठसांशी जुळत नव्हते. मी तिला जायला सांगितलं. जाण्याआधी ती मला म्हणाली, राघव सर, काहीही करून माझ्या तेजलच्या मारेकऱ्याला शोधून काढा. काळजी करू नका, गुन्हेगार लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. मी तिला आश्वस्त केलं. मी अतुल, राजेश, विजय तिघांचेही शूज बघितले, पण ते त्या ठशांशी जुळत नव्हते. नेमकं कोणी तेजलला ढकललं हे कळत नव्हतं. सर, मी तिन्ही मित्रांचे तसंच तेजलच्या गर्लफ्रेंडचे सुद्धा शूज तपासले, पण कोणाचेच ठसे त्या ठशांशी जुळत नाहीयेत. अरे मग हा तर चांगला पेच निर्माण झाला. गुन्हेगार लवकरात लवकर शोधणं आवश्यक आहे. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट कधी येणार आहे सर? आता येईल, तासाभरात येईल. थोड्या वेळानं पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला. त्यात तेजलचा मृत्यू रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान झालेला होता असं नमूद केलेलं होतं. राघव, मला एक गोष्ट कळत नाहीये की या तेजलला रात्री बेरात्री अपार्टमेंटच्या टेरेसवर जायची गरज काय होती? त्याच्या मित्रांच्या सांगण्यानुसार ते सगळे पार्टी करून 12-12:30ला झोपले होते. मग अचानक तेजलला जाग यायचं कारण काय ते लक्षात येत नाहीये. हा सर, मी तोच विचार करतोय. असंही असू शकतं की कदाचित मारेकऱ्यानं त्याला टेरेसवर बोलवलेलं असेल. हा, तसं असू शकतं, पण मारेकरी कोण हा मोठा यक्ष प्रश्न आहे. वॉचमनला विचारलं, पण रात्री कोणीही बिल्डिंगमध्ये आलेलं नाही असं त्यांनी मला सांगितलं. यातही 2 शक्यता आहेत. एक म्हणजे वॉचमनचा डोळा लागलेला असताना मारेकरी व्यक्ती बाहेरनं आत आली, किंवा दुसरं म्हणजे मारेकरी व्यक्ती बिल्डिंग मधलीच आहे. कदाचित त्याच्या मित्रांपैकी मारेकरी असू शकतो, कारण लाल मातीनं भरलेले बुटांचे ठसे तेजलच्या फ्लॅटच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. अच्छा, पण सगळ्यांचे शूज तपासून झालेत ना, कोणाचे ठसे जुळत नाहीयेत. मग कसा काय निष्कर्ष आपल्याला काढता येईल? पुरावा कुठे ना कुठे मिळेल. मला एकदा तेजलची रूम तपासायची, संपूर्ण फ्लॅट एकदा नजरेखालून घालायचा आहे. मी इन्स्पेक्टर नायकांना म्हणालो, ठीक आहे ना, तू तुझ्या हिशोबानं तपास कर, काही मदत लागली तर सांग. हो सर, नक्की सांगेन. अतुल, विजय आणि राजेशला आम्ही थांबवून ठेवलं होतं. ते तिघे हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त होते. मी तेजलच्या बेडरूमपासून तपासाला सुरुवात केली. त्यानंतर मी हॉलमध्ये आलो. तपास करताना माझा धक्का हॉलच्या बाल्कनीत असलेल्या निवडुंगाच्या कुंडीला लागला आणि ती कुंडी खाली पडली. तेवढ्यात अतुल म्हणाला, अरे अरे सर सर, ती कुंडी तेजलसाठी फार महत्वाची होती सर. त्याला निवडुंग फार आवडायचा, म्हणून विजयने त्याला ती गिफ्ट दिलेली होती. अरे बापरे, हो का? माझा चुकून धक्का लागला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी अशीच कुंडी परत आणून ठेवीन. तशीच कुंडी आणणं तुम्हाला जमणार नाही सर. का बरं? कारण ते कॅक्टसचं रोप फार दुर्मिळ होतं. विजयने खूप शोध घेऊन ते रोप आणलेलं होतं. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे. विजय, तू कुठनं आणलंस रे हे रोप? मी नाही हो सर, मी नाही. आमचा अजून एक मित्र आहे, त्याचंही नाव विजयच आहे. हो हो हो, असं आहे. मग तो विजय का नाही आला पार्टीला तुमच्याबरोबर? त्याची तब्येत नाही आहे बरी. हो, अशी. राहतो कुठे तो? तो इथून 2 किलोमीटरवर राहतो. तिथे बंगला आहे त्याचा. मग असं करायचं का, आपण त्याला भेटायला जायचं का? म्हणजे मला त्याला कोंडीबद्दल विचारता येईल आणि तो आजारी असल्यामुळे तुमचीही त्याच्याशी भेट होईल. अहो चालेल की चालेल. आम्हालाही त्याला भेटायला जायचंच होतं, पण तुम्ही आम्हाला थांबवून घेतलं इथे म्हणून आम्ही थांबलेलो होतो. आम्ही चौघेही विजयच्या बंगल्याकडे निघालो. इन्स्पेक्टर नायकांना सांगूनच मी निघालो होतो. विजयच्या अंगणात सगळीकडे वेगवेगळी रोपं लावलेली होती.
आम्ही विजयच्या दाराची बेल वाजवली. त्याच्या नोकरानं दार उघडलं. कोण पाहिजे कोण आपल्याला? कसं हे सारांची तब्येत नाही बरी, सर आमचे झोपलेले आहेत. नाही काही हरकत नाही, काही हरकत नाही, ते उठेपर्यंत आम्ही थांबतो. विजय, अतुल आणि राजेश तुम्ही बसा, मी एक महत्त्वाचा कॉल करून येतो. असं म्हणून मी बंगल्याच्या बाहेर आलो. बाहेर आल्यावर एक गोष्ट मी पडताळून घेतली आणि फोन केला आणि मी हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसलो. थोड्या वेळानं आतून विजयचा आवाज आला. कोण आहे रे सदू? साहेब, तुम्हाला भेटायला तुमचे काय मित्र आलेत. पाठव की मग त्यांना आत. आम्ही सगळे आत आलो. विजय बेडवर तक्क्याला टेकून बसला होता. अरे या 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 मित्रो. अच्छा, आणि हे कोण गृहस्थ? माझ्याकडे अंगुली निर्देश करत विजय 2 म्हणाला. मी गुप्तहेर राघव. तुमचा मित्र तेजल ह्या जगात आता नाहीये हे तुम्हाला माहिती नाहीये ना? काय सांगतोय? कसं काय? म्हणजे हे केव्हा घडलं आणि मला कोणी काही सांगितलंच नाही. तीनही मित्रांकडे बघत विजय 2 म्हणाला. अरे तुला बरं नव्हतं ना, म्हणून आम्ही मुद्दाम तुला सांगितलं नाही, अतुल म्हणाला. आणि अरे आम्हाला या सकाळीच कळालं, आम्ही सुद्धा अजून त्या धक्क्यातच आहोत. बरं मला कोणी सविस्तर सांगेल का काय? विजय 2 म्हणाला. त्यावर तीनही मित्रांनी त्याला सगळं सविस्तर कथन केलं. अरे बाप रे, आय एम शॉक्ड. हे तर काहीच नाही हो, तुम्हाला अजून एक शॉक बसणार आहे. पण त्याआधी मला तुम्ही तेजलला दिलेलं निवडुंगाचं रोप आणलं होतं कुठून ते सांगाल का? हो, ते मी केरळवरून आणलं होतं. फार दुर्मिळ रोप आहे ते, पण त्याबद्दल तुम्ही का विचारताय? विजय 2नी मला विचारलं. काय झालं, माझा चुकून त्या कुंडीला धक्का लागला, ती पडली. मला त्या जागी तसंच रोप आणून ठेवायचं आहे म्हणून विचारलं मी. हो हो, अच्छा 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 अच्छा. पण आता तुम्ही मला आणखीन एक शॉक बसण्याबद्दल बोललात, त्याचं काय? विजय 2नं मला परत प्रश्न केला. सांगतो ना, सांगतो, काय घाई आहे, मी त्याला म्हणालो. सगळेच जण मग प्रश्नार्थक नजरेनं एकमेकांकडे बघायला लागले. ते बघा आलेच, इन्स्पेक्टर नाईक आले. इन्स्पेक्टर? ते कशासाठी आले बाबा इथे? विजय 2नं परत प्रश्न विचारला. अरे तुला अटक करायला आले ते. मी हसत हसत त्याला उत्तर दिलं. विजय, विजय यू आर अंडर अरेस्ट. इन्स्पेक्टर नाईक त्याला जोरात म्हणाले. विजय 2 खडबडून उठला. अहो मला का अटक? मी काय केलंय असं? ठीक आहे, आता तुला संपूर्ण स्टोरीच सांगतो मी. काल रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान तू वॉचमनला झोपलेलं बघून तेजलकडे गेलास. त्याला त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन गेलास. तिथे तुमच्यात काही वाद झाला आणि तू आधीच प्लॅन केल्याप्रमाणे त्याला पाठमोरा असताना टेरेसवरनं ढकलून दिलंस. हो मी असं करीन का? कशासाठी करीन? आणि हो मी माझ्या घरी होतो, मी आजारी आहे हो, मी कशासाठी असं करेन? विजय 2 म्हणाला. हे बघ, आता मी कॉल करायच्या निमित्तानं बाहेर गेलो होतो तेव्हा शू रॅकवरचे तुझ्या बुटांचे ठसे मी बघितले. ते ठसे तंतोतंत तेजलच्या टेरेसवरच्या ठशांशी जुळत आहेत. आधी मला वाटलं तेजलकडे जमलेल्या मित्रांपैकी एखादा खुनी असेल, कारण टेरेसवर जे खुन्याच्या बुटांचे ठसे मिळाले ते पुसट होत होत तेजलच्या फ्लॅटजवळ जात होते. पण जेव्हा माझ्याच्यानं ती निवडुंगाची कुंडी फुटली तेव्हा मला कळालं की ती कुंडी तू तेजलला दिली होती. अहो हो, मी दिली होती, पण त्याचा आणि मी खुनी असल्याचा काय संबंध आहे? अरे मी तुला आत्ता सांगितलं ना की तुझ्या बुटांचे ठसे तंतोतंत जुळले. इथे आल्यावर मी बघितलं की तुला बागकाम करायची फार आवड आहे. इथे सगळीकडे लाल लाल माती आहे. तेजलला दिलेल्या कुंडीत सुद्धा अशीच लाल माती होती आणि खुन्याच्या बुटांच्या ठशांना सुद्धा अशीच लाल माती लागली होती. म्हणून मग असा निष्कर्ष निघतो की तू तेजलचा खुनी आहेस. हे बघे, आता बऱ्या बॉलानं खुना कबूल कर, नाही तर तुला पोलिशी खाक्या दाखवायला लागल मला. एक मिनिट मला बघायचं आहे माझ्या कुठल्या बुटांचे ठसे जुळत आहेत ते. विजय 2 धडपडत उठत म्हणाला. त्यानं बाहेर येऊन लाल मातीत भरलेले त्याचे बूट बघितले. 2 सेकंद काहीतरी विचार केला आणि मला हळू आवाजात काहीतरी सांगितलं. ते ऐकून मला धक्का बसला. आम्ही पुन्हा हॉलमध्ये गेलो. इन्स्पेक्टर हळूहळू खुन्याच्या जवळ चालत गेले. त्यांनी हातकडी पुढे केली तशी ती व्यक्ती ताडकन उठून उभी राहिली. अहो सर, हे काय करताय तुम्ही?
माझा काय संबंध आहे ह्याच्याशी? बऱ्या बोलानं कबूल कर तू अतुल, नाही तर दाखवावी लागेल तुला 3rd डिग्री. अतुलने थोडा वेळ घेतला आणि घसा खाकरून तो सांगायला लागला, हो मीच त्याला ढकललं, मीच ढकललं त्याला. माझ्या बहिणीला, साक्षीला तो फसवत होता. माझी बहीण पूर्णपणे त्याच्या आहारी गेलेली होती. मी तिला आणि तेजलला दोघांनाही सर्वतोपरी समजावलं, पण दोघं ऐकायला तयारच नव्हते. पण जेव्हा माझ्या बहिणीचं ॲबॉर्शन करायची वेळ आली तेव्हा मी ठरवलं की आता तेजलला संपवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी सगळे झोपल्यानंतर तेजलला काहीतरी महत्त्वाचं सांगायच्या निमित्तानं टेरेसवर बोलवलं आणि तो बेसावध असताना, पाठमोरा असताना त्याला ढकलून दिलं. पण तुम्हाला कसं काय माझ्यावर संशय आला? तुम्ही तर ह्या विजय 2ला अटक करणार होता. नाही, पण तू विजय 2ला का अडकवू बघत होतास ते सांग ना. मी एका दगडात 2 पक्षी मारायच्या प्रयत्नात होतो. ते कसं काय? विजय 2ची फार जुनी उधारी चुकवायची होती मला. सगळं सविस्तर सांगशील? ही 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. खरं तर मला प्रमोशन मिळणार होतं, पण काय माहिती ह्या विजय 2नं आमच्या लंपट बॉसला कसं काय पटवलं. ऐनवेळी प्रमोशन लिस्टमध्ये माझ्याऐवजी ह्या विजय 2चं नाव झळकलं. तेव्हापासून माझा त्याच्यावर राग होता. अतुलचा कबुली जबाब ऐकून त्याच्या 3ही मित्रांना धक्का बसला. त्यांनी त्याला दूषणं दिली, पण अतुलच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप अजिबात दिसत नव्हता. काय कारण असेल ते असेल, पण तू एक खून केलायस, त्यामुळे तुला अटक होणार. नाही, पण आधी तुम्हाला विजय 2वर संशय होता ना, मग अचानक अतुलला का तुम्हाला अटक करावंसं वाटलं? राजेशनी प्रश्न विचारला. कारण विजय 2च्या बुटाचे ठसे जुळत होते, म्हणून विजय 2वर आम्हाला संशय होता. पण जेव्हा विजय 2नं मला सांगितलं की 2 दिवसांपूर्वी अतुल ह्या विजय 2कडे आला होता, त्यावेळी त्याची चप्पल तुटली होती, म्हणून तो विजय 2चे बूट घालून गेला होता. आणि ते बूट तेच होते ज्याचे ठसे खुन्याच्या बुटाच्या ठशांशी जुळत होते. आता सगळ्यांना सगळं व्यवस्थित कळलं होतं. चला अतुल साहेब, चला अतुल साहेब, जेलची हवा खायला चला, निघा चला, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले आणि अतुलला अटक करून ते बरोबर घेऊन गेले. श्रोते हो, ही होती कल्याणी देशपांडेंची कथा. तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. 7व्या मजल्याचं रहस्य ही कथा आत्ताच आपण ऐकली होती. पुन्हा भेटूयात अशाच काही गूढ कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.